नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील सफर समृद्धीची या सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वाशाळा गावाच्या हद्दीमध्ये। या ठिकाणी आपण पाहत आहोत की या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या साईडला हा कसारा घाटातून कसारा टनल, जो लॉंगेस्ट टनल सध्याचा महाराष्ट्रातला आहे, तो कसारा म्हणजेच इगतपुरीचा जो टनल आहे तिथून तो थ्रो होऊन या ठिकाणी फ्लायओव्हर संपल्यानंतर या ठिकाणी पॅकेज 14 संपत आणि इकडल्या पलीकडल्या बाजूला आपण पाहिलेला इगतपुरीपर्यंत लिगली हा महामार्ग समृद्धी महामार्ग ओपन झालेला आहे। इथून पुढे जे काम बाकी आहे 15 पॅकेज आणि 16 पॅकेजचं, तर 16 पॅकेजचा व्हिडिओ आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेला आहे। आपल्या चॅनलवरती आपण जवळपास ते 3.5 ते 4 महिन्यापूर्वी पॅकेज 15च्या कामाची अपडेट पाहिली होती आणि आपण पुन्हा एकदा घेऊन आलेलो होतो या पॅकेज 15च्या कामाची अपडेट। इकडल्या दिशेला म्हणजेच आपण स्टार्टिंग पॉईंटपासून या पॅकेज 15च्या उभे आहोत। या दिशेला 14चं काम संपत आणि इकडल्या दिशेला सुरू होते पॅकेज 15चं काम। आपण आजच्या व्हिडिओमध्ये पॅकेज 15चं काम पाहण्यासाठी वाशाळा गावाच्या हद्दीमध्ये आलेलो आहोत। इकडला टनल संपल्यानंतर इथे एक छोटासा 200 मीटर लांबीचा टनल सुरू होतो। या टनलमधून प्रवास करून पुढे जाणार आहोत आणि काम पाहणार आहोत 15चं। मित्रांनो, इथपर्यंत येण्यासाठी खूप काही खडतर प्रवास करत आपल्याला यावं लागलेलं आहे। त्यामुळे आपल्याला एक विनंती आहे की अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती डेव्हलपिंगचे घेऊन येत असतो। आणि व्हिडिओ संपूर्ण पहा, पूर्ण पॅकेज 15 आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुमचा एक लाईक म्हणजेच मला पुढील व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेशन मिळतं। चला तर मग स्टार्ट करू याच्या व्हिडिओला। तर मंडळी, पॅकेजच्या सुरुवातीलाच पाहत आहोत हा जो डोंगर आहे, पाठीमागून आल्यानंतर अशा पद्धतीने हा स्टार्टिंग पॉईंटला जो डोंगर आहे, डोंगर कोरल्यानंतर पुढे हा बोगदा येतो। त्या अगोदर या ठिकाणी दगड कोसळणे म्हणून अशा पद्धतीने लोखंडी ताराची जाळी बसवण्यात येत आहे। पहा, अगदी मजबूत या ठिकाणी जाळी बसवल्यानंतर दोन्ही साईडनं बसवण्यात येणार आहे। जाळीचं काम सुरू आहे या ठिकाणी पहा, आणि जाळी पण पडलेली आहे। अशा पद्धतीने हे मोठमोठे क्रेन आहेत, याद्वारे इथं जाळी बसवण्याचं, स्टोन पिचिंग न करता इथं जाळी बसवण्यात येत आहे पहा। आणि पुढे आता आपण टनलमधून प्रवास करणार आहोत। तर मंडळी, या दिशेला आहे महाराष्ट्रातील सर्वात लॉंगेस्ट टनल, जो की इगतपुरी ते कसारा दरम्यान पॅकेज 14 मध्ये येतो आणि इथून म्हणजेच वाशाळा गावाच्या हद्दीपासून या पॅकेज 15ला सुरुवात होते। या पॅकेजमध्ये एकूण 3 बोगदे येतात, त्यातील हा आहे 250 मीटर लांबीचा पहिला बोगदा। हा बोगदा दोन्ही बाजूने ओपन झाला असून फिनिशिंगचे अंतिम टप्प्यातील काम वेगाने सुरू आहे। आता आपण या बोगद्यातून प्रवास करून पलीकडल्या दिशेला जाऊया। हा बोगदा संपल्यानंतर दोन्ही साईडचे अंतिम लेअरचे पीक्यूसीचे काम पूर्ण झालेले असून सेंटरला डिवायडर वर्क्स असेल, लेन मार्किंग असेल, क्रॅश बॅरियर असेल किंवा ट्री प्लांटेशनचे काम मात्र बाकी आहे। इथून पुढे काही अंतर आता आपण जानेवारी 2024 ते मे 2024 या 4 महिन्यातील कामाची प्रोग्रेस तुलना करून पाहणार आहोत।
यानंतर येतो या महामार्गावरील सर्वात उंच ब्रिज, ज्याची लांबी 2 किलोमीटर आहे. जानेवारी 2024ला या ठिकाणचे काम काही असे होते. आता मात्र लेफ्ट साइडच्या संपूर्ण डेक स्लॅबचे काम पूर्ण झालेले दिसत आहे. पॅकेज 15 मध्ये आजूबाजूच्या गावासाठी ये जा करण्यासाठी जेवढेही निर्माण होत असलेले ओव्हरपास, या प्रत्येक ओव्हरपासचे काम पूर्ण झालेले आहे आणि त्यावरून ट्रॅफिक देखील सुरू झालेली आहे. मंडळी, आपण पाठीमागनं प्रवास करत पुढे आलेलो आहोत. जवळपास सुरुवातीला आपण पाहिलं होतं या पॅकेजची सुरुवात, म्हणजेच पॅकेज नंबर जो 15 आहे, तर 636-400 चेनेजपासून, म्हणजे 636 किलोमीटर प्लस 400 मीटरपासनं या पॅकेजची सुरुवात होती. आणि आपण या ओव्हरपासच्या ठिकाणी आलेलो आहोत. हा ओव्हरपास म्हणजेच 646-400 या ठिकाणी आपण पाहू शकता बा. 646-410 जवळपास 10 किलोमीटर आपण प्रवास करून इथपर्यंत आलेलो आहोत. आणि या म्हणजे पॅकेजमधला सेकंड टनल जो आहे पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यातून आपण प्रवास पण करणार आहोत आणि ड्रोन शॉट्स पण इथून पाहणार आहोत. तर मंडळी, ही आहे बोगद्याची दुसरी बाजू, जी की ठाणे साईडकडील आहे. बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर दोन्ही साईडच्या PQCचे काम मात्र पूर्ण झालेले दिसत आहे. परंतु जसे की मधली मार्गिका असेल, क्रॅश बॅरियर असतील, किंवा ट्री प्लांटेशन असेल, किंवा रोड लेन मार्किंगचे काम असेल, हे सर्व मात्र या ठिकाणी बाकी असलेले पाहायला मिळत आहे. एक किलोमीटर लांबीचा हा बोगदा संपल्यानंतर पुढे येतो हा 1 किलोमीटर लांबीचा एक वायडॅक्ट. या वायडॅक्टचे दोन्ही साईडचे काम पूर्ण झालेले दिसत आहे.
या पॅकेजच्या आपण जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचतो रातांदळे चंदे गावाच्या हद्दीमध्ये. आणि याच गावाच्या हद्दीमध्ये आपण भातसा नदीवरील 2 ब्रिज पाहू शकतो आणि या दोन्ही ब्रिजचे काम या ठिकाणी पूर्ण झालेले दिसत आहे. मित्रांनो, एक गोष्ट तर निश्चित आहे, पॅकेज 15 मधील संपूर्ण जवळपास PQCचे काम म्हणजेच रोड वर्किंगचे काम पूर्ण झालेले दिसत आहे. राहिले फक्त फिनिशिंगचे काम आणि 2 महिन्यामध्ये हे काम देखील पूर्ण होऊ शकते. मंडळी, जवळपास आपण या पॅकेजच्या एंड पॉइंटला येऊन पोहोचलेलो आहोत. बीरवाडी गावाच्या हद्दीमध्ये. या बाजूला बीरवाडी गाव आहे आणि त्याच गावाच्या हद्दीत शेवटचा या पॅकेजचा 3रा टनेल जो समोर तुम्हाला दाखवतो पहा. दिसतंय का नाही की, कारण आपण ड्रोनद्वारे दाखवू शकत नाही. 3ही बॅटऱ्या आपल्या ड्रोनच्या समाप्त झालेल्या आहेत आणि याच ठिकाणी बरंचसं काम पेंडिंग दिसत आहे पहा. डोंगर फोडण्याचं कामसुद्धा अजूनही या ठिकाणी सुरू आहे पहा. जवळजवळ नाही म्हटलं तरी हे या टनलच्या बाहेर आल्यानंतर 1 किलोमीटरचं काम ते 1.5 किलोमीटरचं काम बाकी आहे पहा. टनलच्या बाहेर आपल्याला 400-500 मीटरपर्यंत रोड लेनचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे, पण त्याच्या पुढे आल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर काम रोड जे काही डोंगर कटिंगचं काम आहे तर हे सुरू आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता. अन्यथा बाकी इथून तिथून आपण जर पाहिलं तर 80 ते 85% काम पूर्ण झालेलं आहे. तर मंडळी, आपण या पॅकेज 15च्या कामाची 28 किलोमीटरचं काम पाहिलेलं आहे. तुमचं काय मत आहे की हा पॅकेज आणि उर्वरित जे 16 नंबरचं पॅकेज ज्याचा व्हिडिओ आपण मागच्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, मागच्या 1 महिन्यापूर्वीच त्याचं काम पाहिलेलं आहे. तो व्हिडिओ पण नक्की जाऊन पहा. आता या व्हिडिओविषयी, या कामाविषयी तुमचं काय मत आहे, आपल्या मेहनतीविषयी काय मत आहे, नक्कीच कळवा कॉमेंट्स करून. अद्याप जर मंडळी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की मी सकाळपासनं हा संपूर्ण पॅकेज एक्सप्लोअर करण्यासाठी फिरत आहे. कारण की काल जसं मी इथं आलो, मे महिन्याचा उन्हाळ्याचा तडाखा आहे पहा, आणि उन्हात प्रवास करून अशा या तसं तर पाहता हे जे या ठिकाणी काम करणारे सर्व जे वर्कर आहेत त्यांना हॅट्स ऑफ, कारण एवढ्या उन्हातानाचं एवढ्या दऱ्या खोऱ्यामध्ये हे काम करतात आणि गेली कित्येक वर्षापासून हे काम करतात. त्यांच्या एवढी तर म्हणजे आपली मेहनत होऊ शकत नाही आणि त्यांची बरोबरी होऊ शकत नाही. खरंच त्यांना खूप खूप म्हणावं तेवढं, पैसा तर खूप कमी मिळत असेल परंतु म्हणावं तेवढं खूप खूप धन्यवाद आहे त्यांना. आणि चला, त्याच पद्धतीने आपण थोडीफार मेहनत घेतो. त्या मेहनतीत सफल म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जर केलं नसेल तुम्ही एक लाईक करा. आपल्या व्हिडिओला लाईक म्हणजेच मला पुढील व्हिडिओसाठी प्रेरणा मिळते. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत. जाता जाता एक तुम्हाला म्हणजे आपण आपल्या चॅनलवरती एक घोषणा करणार आहोत की भारतातला सर्वात लॉंगेस्ट एक्सप्रेसवे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे त्याच्या कामाचे अपडेट आपण पाहणार आहोत. आपली बरेचसे त्या मार्गाने प्रवास करणारे पर्यटक किंवा जे प्रवासी आहेत ते ऑल ओव्हर इंडियामधून प्रवास करणार आहेत, त्यांनाही समजलं पाहिजे. त्यासाठी कमीत कमी हिंदीमध्ये आपण वार्तालाप केलीच पाहिजे. काय मत आहे तुमचं, नक्की याच व्हिडिओमध्ये तुम्ही कॉमेंट्स करून मला कळवा की दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे कामाची अपडेट द्यायची असेल तर हिंदीमध्ये देणं गरजेचं आहे का. असे पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.